सगळ्यात आधी एक प्रश्न, दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा सर्वात मोठा राजकीय फायदा नेमका कुणाला झाला? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा फक्त विद्यार्थ्यांचा विजय होता की ठाकरे बंधूंसाठी नव्या राजकीय पुनरागमनाची संधी? अनेक वर्षांपासून हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्थानिक राजकारणाच्या चौकटीत अडकलेलं ठाकरे ब्रँड आता जनजीच्या मनात नव्याने घर करू लागला आहे का? शिवाजी पार्कवर उतरलेली हजारोंची तरुणाई ही फक्त एका दिवसाची गर्दी होती की भविष्यातील मतदारांचा संकेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पिढीला राजकारणात रस नाही असं सातत्याने सांगितलं जात होतं, तीच पिढी आता ठाकरे बंधूंभोवती उभी राहत आहे का? दिल्लीतील CJP आंदोलनाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. विद्यार्थ्यांनी पेपर फुटी, शिक्षण व्यवस्था आणि भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर सरकारला थेट आव्हान दिलं. पण महाराष्ट्रात या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं, कारण या आंदोलनाला सर्वात आधी आणि सर्वात आक्रमक राजकीय पाठिंबा दिला तो राज आणि उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली तर राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही मैदानात उतरून या आंदोलनाला युवा चेहरा दिला. याच दरम्यान केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा स्वीकारला आणि ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला मोर्चा विजय जल्लोषात बदलला. पण इथे खरी राजकीय गोष्ट सुरू होते, कारण आंदोलन संपलं असलं तरी त्यातून तयार झालेला राजकीय संदेश संपलेला नाही, उलट तो अधिकच मजबूत झालाय. विद्यार्थ्यांच्या मनात एक भावना निर्माण झाली की त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहणारे काही नेते अजूनही आहेत, आणि त्या यादीत ठाकरे बंधूंचं नाव ठळकपणे पुढे आलं. शिवाजी पार्कवर झालेल्या तिरंगा विजय जल्लोष हा फक्त एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तो एक प्रतीक होता. अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाई स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरली. सोशल मीडियावर त्या सभेचे व्हिडिओ, फोटो आणि भाषणांचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेक तरुणांनी पहिल्यांदाच ठाकरे बंधूंना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पाहिलं. त्यामुळे ठाकरे ब्रँडला एक नवी प्रतिमा मिळाली. गेल्या काही वर्षात अशी चर्चा होती की ठाकरे बंधूंच्या हातातून हिंदुत्वाचा मुद्दा निसटला, भाजपने तो पूर्णपणे ताब्यात घेतला. पण CJP आंदोलनाने एक नवी राजकीय स्पेस तयार केली. हा स्पेस होता विद्यार्थ्यांचा, बेरोजगार तरुणांचा आणि शिक्षण व्यवस्थेवर नाराज असलेल्या मध्यम वर्गांचा. ठाकरे बंधूंना हा बदल अचूक ओळखला. त्यांनी हिंदुत्वावर नव्हे तर तरुणांच्या भविष्यावर भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना राजकारणाचा फोकस बदलता आला. यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची उपस्थिती ही महत्त्वाची ठरली. आजची जेनझी पिढी फक्त भाषण ऐकत नाही, तर सोशल मीडिया, रील्स आणि डिजिटल संवादातून नेत्यांना पाहते देखील. त्यामुळे युवा चेहऱ्यांसह मैदानात उतरलेले ठाकरे बंधू या पिढीला अधिक जवळचे वाटू लागले. आज राजकीय सभेपेक्षा एका व्हायरल व्हिडिओचा प्रभाव अधिक असतो, आणि याच डिजिटल लढाईत ठाकरे पुन्हा चर्चेत आले. मात्र इथे वास्तवही लक्षात घ्यावं लागेल. सोशल मीडियावर ट्रेंड होणं आणि मतदानात विजय मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज आपल्याला लाखो व्ह्यूज मिळू शकतात, आज कोणालाही लाखो व्ह्यूज मिळू शकतात, हजारो लोक सभा गाठू शकतात, पण त्यांचं मतांमध्ये रूपांतर होण्यासाठी सातत्यपूर्ण काम करावं लागतं. त्यामुळे आज निर्माण झालेली जेनझीची क्रेज 2 वर्षातही तितकीच मजबूत राहील का, हा सर्वात मोठा प्रश्न. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ठाकरे बंधूंनी या आंदोलनातून 3 मोठे संदेश दिले. पहिला, ते आजही रस्त्यावर उतरू शकतात. दुसरा, ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेऊ शकतात. आणि तिसरा म्हणजे त्यांनी स्वतःभोवती पुन्हा एकदा तरुणाईचं वलय निर्माण करण्याची क्षमता दाखवून दिली. मोदी सरकारसाठीही हा एक इशाराच आहे, कारण तरुण मतदार केवळ घोषणांवर समाधानी राहणार नाहीत. त्यांना रोजगार, शिक्षण, परीक्षा आणि भवितव्याबद्दल उत्तरं हवी आहेत. आणि जो नेता त्यांच्या प्रश्नांवर सर्वात आधी उभा राहील, त्यांच्याकडे त्यांचा कल वाढू शकतो. आता पुढचा काळ अत्यंत महत्त्वाचा असेल. जर ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांचे, बेरोजगारीचे आणि शिक्षणाचे प्रश्न सातत्याने मांडले तर हा फायदा त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा पाया ठरू शकतो. पण जर ही भूमिका केवळ एका आंदोलनापुरतीच मर्यादित राहिली तर हा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आजच्या घडीला एक गोष्ट निश्चितपणे म्हणता येईल, CJP आंदोलनाने केवळ एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घडून आणलेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. आता खरी उत्सुकता याची आहे की जेनझीचं हे जे आकर्षण आहे पुढच्या निवडणुकींपर्यंत टिकतं का, आणि ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ब्रँड ठरू शकतो का? तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.